नमस्कार. आज आपण एडवर्ड माने यांच्या एका अगदी शेवटच्या काळातल्या पण प्रचंड गाजलेल्या आणि आजही अनेकांना कोड्यात टाकणाऱ्या चित्रावर बोलणार आहोत. अ बार ॲट द फोलीज बर्जर. हो, नमस्कार. हे चित्र खरंच खूप महत्वाचं आहे. माने यांच्या कारकिर्दीचा एक कळस म्हणता येईल. आणि ते इतकं महत्वाचं का मानलं जातं किंवा थोडं वादग्रस्तही का ठरलं, यावर आज आपण जरा सविस्तर बोलूया. नक्कीच. कारण खरं सांगायचं तर हे चित्र पाहिलं की लगेच काही कळत नाही. खूप प्रश्न पडतात. जसं की ती मध्यभागी उभी असलेली बारमाडी, ती नक्की कोणाकडे पाहतीये? आपल्याकडे की समोरच्या गिऱ्हाईकाकडे? बरोबर. आणि तिच्या चेहऱ्यावरचे भावही थोडेसे गूढ आहेत. हो. आणि सगळ्यात मोठा गोंधळ होतो तो तिच्या मागच्या दृश्याचा. ते खरं आहे की आरशातलं प्रतिबिंब? माझा तर पहिल्यांदा खूप गोंधळ उडाला होता हे बघून. अगदी स्वाभाविक आहे, कारण माने यांनी ती रचनाच तशी केली आहे. खरं तर या चित्राचं रहस्य उलगडण्याची किल्ली त्याच आरशात आणि त्या प्रतिबिंबांमध्ये आहे. अच्छा. तो आरसा फक्त पार्श्वभूमी नाही आहे, तो चित्राचा एक महत्वाचा भाग आहे. त्यामुळेच चित्राचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात. बरोबर. आणि मुख्य म्हणजे त्या आरशात एक माणूस दिसतो बारमाळीच्या मागे जरा उजवीकडे. तो कोण? हा मोठा प्रश्न आहे. अनेकांना वाटतं की तो माणूस म्हणजे आपणच, म्हणजे प्रेक्षक जो चित्राकडे पाहतोय. पण खरंच तसं आहे का? त्याच्या आणि बारमाडीच्या नजरेची दिशा बघितली की थोडं वेगळं वाटतं. हो ना. चला मग जरा बारकाईने बघूया हे सगळं. नक्की. सुरुवात करूया त्या बारमाळीपासून. ती अगदी सेंटरला आहे. समोर बार काउंटर आहे, त्यावर भरपूर बाटल्या दिसतायत. शॅम्पेन आहे, हिरव्या रंगाचं पेपरमिंट लिक्कर आहे, बियर पण आहे. हो, अगदी तपशीलवार मांडणी केली आहे. आणि ती समोर बघतेय, पण तिची नजर कशी आहे? स्थिर नाहीये, थोडी रिकामी त्रयस्थ वाटते. बरोबर. जणू ती कामात आहे पण मनाने तिथे नाहीये. ती ऑर्डर घेतीये की आपल्याच विचारात आहे हे पटकन कळत नाही. चेहऱ्यावर थोडा थकवा, कामाचा कंटाळा असावा का, की शहरातल्या एकटेपणाचं प्रतीक आहे? अगदी. हे भाव मुद्दाम संदिग्ध ठेवलेले वाटतात. ती त्या मोठ्या गजबजलेल्या जागेचा भाग आहे, पण तरीही कुठेतरी एकटी, अलिप्त वाटते. आणि तिच्या मागे दिसतंय ते फोलीज बर्जर, पॅरिसमधलं प्रसिद्ध कॅबेरे आणि म्युझिक हॉल. हो, 19व्या शतकातलं पॅरिस, बेल इपॉकचा काळ, म्हणजे कला, संस्कृती आणि अर्थातच मनोरंजनाचा काळ. फोलीज बर्जर म्हणजे अशाच मोजमजेचं ठिकाण होतं नाही का? थोडं बदनाम पण होता म्हणतात. हो, तिथे उच्चभ्रू लोक येत असत, पण तिथे एक वेगळं वातावरण होतं. चित्रात आपल्याला ती गर्दी दिसतीये, लोक गप्पा मारतायत, मद्यपान करतायत, बाल्कनीतून पाहणारे लोक आहेत, झुंबरं आहेत. सगळीकडे जल्लोष आणि थोडा गोंधळ पण. अगदी. आणि बारकाईने पाहिलं तर डावीकडे वरच्या कोपऱ्यात हिरवे बूट